नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणारे अनिल परब हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आलेले आहेत. आता अनिल परब यांच्या मागे कुठली प्रकरण आहेत? तर सगळ्यात पहिलं प्रकरण ते म्हणजे की सचिन वाझे याचा जेव्हा जबाब नोंदवला जात होता एनआयए कडनं, त्याच दरम्यान त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं. त्याचा तो लेटर बॉम्ब असं आपण म्हणू शकतो. आणि या पत्रामध्ये उल्लेख होता तो म्हणजे की पोलीस बदल्यांमध्ये अनिल देशमुख आणि अनिल परब या दोघांनीही भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याच्या सोबतच दोघांनीही 20-20 कोटी सुद्धा याच्यात उकळलेले आहेत असा सुद्धा आरोप सचिन वाझेने केलेला होता. अर्थात या प्रकरणात ईडीने त्यांचा म्हणजे अनिल परब यांचा जबाब सुद्धा नोंदवून घेतलेला आहे. पण याच्या सोबतच अनिल परब यांच्या मागे आणखीन एक प्रकरण आहे ते म्हणजे दापोलीतल्या रिसॉर्टचं, ज्याच्या प्रकरणात खरं तर इन्कम टॅक्सने रेड्स सुद्धा टाकलेले आहेत, तपास सुद्धा सुरू केलेला आहे आणि आता ईडी सुद्धा त्याच्या मागे लागलेली आहे की काय असे प्रश्न आहेत. हेच दापोलीतले रिसॉर्टचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? खरं तर 2021च्या मे महिन्यामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्या संदर्भात तक्रार केलेली होती. तेव्हापासूनच ते रिसॉर्ट चर्चेत आलेलं आहे. त्या वर्षभरात नेमकं काय काय घडलेलं आहे, त्याच्यावर कशा कारवाई होत आहेत, त्याच्यामागे कशा यंत्रणा लागलेल्या आहेत, अनिल परब यांचं नाव त्याच्यात का घेतलं जात आहे, हे सगळं प्रकरण आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊयात. तर अनिल परब आणि दापोलीचं रिसॉर्ट हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याच्यावर कारवाई काय झाली आहे हे समजून घेण्याआधी आपण पहिले क्रोनॉलॉजी समजून घेऊया. तर मे 2021 मध्ये म्हणजे 19 मेला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एक पत्र लिहिलेलं होतं आणि ज्याच्याद्वारे त्यांनी केंद्राला असं सांगितलेलं होतं की रत्नागिरी जो जिल्हा आहे महाराष्ट्रातला त्यातल्या दापोली तालुक्यामध्ये अनिल परब यांचं एक रिसॉर्ट आहे ज्याच्यावरचा खर्च हा साधारण 10 कोटींपर्यंतचा आहे, ज्याच्यामध्ये फॉर्जरी फ्रॉड करण्यात आलेला आहे, म्हणजे फसवणूक करण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यासोबतच ती जी जमीन आहे ती शेतजमीन होती, त्याच्यामुळे त्याच्यात जे कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे ते सुद्धा कोविडमध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणून किरीट सोमय्या यांनी ही मागणी केलेली होती की याचा तपास हा कुठेतरी केंद्रीय तपास यंत्रणांनी करायला हवा असं किरीट सोमय्यांनी पत्र लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 जूनला सुद्धा किरीट सोमय्यांनी दापोली पोलिसांची भेट घेतली असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण 2 जूनला किरीट सोमय्यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर सुद्धा त्यांचा FIR काही रजिस्टर झाला नाही असं म्हणणं आहे किरीट सोमय्या यांचं. त्याच्यानंतर त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये पुन्हा एकदा दापोली पोलिसांची भेट घेतली आणि तेव्हा सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं होतं की दापोली पोलिसांनी कुठेतरी माझी जी तक्रार आहे ती कन्सिडर म्हणजे त्याचं कन्सिडर करण्याचं ग्वाही दिलेली आहे. पण तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की या प्रकरणात अजूनही FIR का दाखल झाला नाही हा प्रश्न सुद्धा त्यांनी डिसेंबर 2021 मध्ये उपस्थित केलेला होता. आता त्याच्यानंतर म्हणजे मे 2021 मध्ये किरीट सोमय्यांनी हा मुद्दा लावून धरलेला होता, तक्रार केलेली होती. तेव्हाचे केंद्रातले पर्यावरण मंत्री हे सुद्धा महाराष्ट्रातलेच होते, प्रकाश जावडेकर. आणि त्याच्यानंतर साधारण आपण म्हणू शकतो 9 महिन्यांनंतर म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान केंद्रीय पर्यावरण खात्याने याची दखल घेतली आणि दापोलीतलं जे साई रिसॉर्ट आहे ते पाडण्याचे आदेश दिलेले होते. तुमच्या स्क्रीनवर आता ते लेटर दिसत असेल, ज्या लेटरमध्ये हे सांगण्यात आलेलं होतं किंवा आदेश देण्यात आलेले होते केंद्रीय पर्यावरण खात्याकडनं, ज्यात असं सुद्धा म्हणण्यात आलेलं होतं की 6 जून म्हणजे जरी आदेश हे साधारण 9 महिन्यांनंतर दिलेले असले तरी सुद्धा 6 जूनला या तक्रारीनंतर इन्स्पेक्शन करण्यात आलेलं होतं त्या साईटचं आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं होतं, या पत्रात लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं होतं की CRZच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच नॉन डेव्हलपमेंटल झोन जे आहे तिथे सुद्धा काही बांधकाम करण्यात आलेलं आहे जे अनधिकृत आहे असं या लेटरद्वारे म्हणण्यात आलेलं आहे. जी भरतीची जागा असते तिथून अगदी 200 मीटरवर काही बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि याच्यामुळे CRZच्या नियमांचं म्हणजे कोस्टल रेग्युलेशन झोन जो असतो त्याचे जे नियम असतात ते आणि नॉन डेव्हलपमेंट झोन जो असतो तिथले जे नियम असतात या सगळ्यांचं कुठेतरी उल्लंघन करण्याचं दिसून येते आणि म्हणूनच हे बांधकाम पाडण्याचे आदेश हे केंद्रीय पर्यावरण खात्याकडून देण्यात आले होते. आता या सगळ्यामध्ये 8 मार्च 2022ला आयकर विभागाने मुंबई आणि इतर परिसरात महाराष्ट्रात काही ठिकाणी धाडी टाकलेल्या होत्या. जवळपास ते 27 ठिकाणं आहेत ज्यात मुंबई आहेच, त्याच्यासोबत पुणे आणि रत्नागिरी सुद्धा आहे, सांगली सुद्धा आहे. इथे आयकर विभागाने काही धाडी टाकलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर या रिसॉर्ट, अनिल परब आणि इतर जे आता ईडीला संशय येऊ लागलेले आहेत त्याच्या संदर्भातले काही खुलासे करणारी माहिती समोर आलेली होती. आयकर विभागाच्या तपासात काय दिसून आलं ते आता पहा. 8 मार्च 2022ला आयकर विभागाने मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीसह 26 ठिकाणी धाडी टाकल्या. इन्कम टॅक्सने दिलेल्या माहितीनुसार ही धाड केबल ऑपरेटर, राज्य सरकारच्या परिवहन विभागातील एक कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिकांवर होती. या धाडींमध्ये इन्कम टॅक्स विभागाला असं नजरेत आलं की 2017 मध्ये अनिल परब यांनी रत्नागिरीतल्या दापोली या तालुक्यात 1 कोटीला एक जमीन खरेदी केली, ज्याची नोंदणी ही 2019 मध्ये झाली. हीच 1 कोटीला घेतलेली जमीन
ज्या आता रेड्स टाकण्यात आलेल्या आहेत त्यातील केबल ऑपरेटरला 2020 मध्ये 1,10,00,000ला विकली. म्हणजेच 2017ला विभास साठे या एका व्यक्तीकडनं अनिल परब यांनी जमीन विकत घेतली, पण त्याचं जे रजिस्ट्रेशन असतं ते 2019ला केलं, म्हणजे 2 वर्षांनी रजिस्ट्रेशन केलं. जमीन घेतलेली होती 1 कोटीला, जी 2 वर्षांनंतर 1,10,00,000 या किमतीला विकण्यात आली. आता याच्यानंतर मध्यंतरीच्या काळात तिथे एका रिसॉर्टच्या बांधकामाचं काम झालं असं सुद्धा याच्यात म्हणण्यात आलेलं. म्हणजे 2017 ते 2020 या काळात रिसॉर्टचं बांधकाम झालं, ज्याची माहिती जमीन रजिस्टर जेव्हा केली, ते व्यवहार जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन झालं त्याच्यात देण्यातच आलेली नव्हती. रजिस्ट्रेशनमध्ये केवळ जमिनीच्या खरेदी विक्रीचा उल्लेख होता, पण त्याच्यावर रिसॉर्ट बांधण्यात आलंय याचा कुठलाच उल्लेख नव्हता. आता या बांधकामावर 6 कोटींचा खर्च झालेला आहे असं सुद्धा आयकर विभागाच्या नजरेत आलं. पण त्याच्यात आयकर विभागाने पुढे असं सुद्धा म्हटलंय की हे जे 6 कोटी आहेत या खर्चाची नोंद ही कुठेच नाहीये, ते रोखीने व्यवहार झालेले आहेत. त्याचं ट्रान्झॅक्शन ज्याने दिलंय किंवा ज्याने घेतलंय या दोघांच्याही अकाउंट्समध्ये कुठे दिसत नाहीये असं सुद्धा आयकर विभागाच्या या धाडींमध्ये या गोष्टी समोर आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी याच्यात ईडीची सुद्धा एंट्री होणार असं दिसतंय. आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांवर काय आरोप केले, तर त्यांचं असं म्हणणं आहे की विभास साठे ज्यांच्याकडनं अनिल परबांनी ही जमीन घेतली त्याच विभास साठेंनी ही जमीन नॉन ॲग्रिकल्चरल करण्यासाठी अर्ज केलेला होता. म्हणजे शेतजमीन आहे तिला नॉन ॲग्रिकल्चरल करण्यासाठी अर्ज केलेला होता, जो रिजेक्ट करण्यात आला. त्याच्यासोबतच टाउन प्लॅनिंगने सुद्धा सांगितलेलं होतं की ही जमीन CRZ मध्ये येते. पण असं असताना सुद्धा अनिल परब यांनी कागदपत्र जी आहेत त्याच्यात खाडाखोड केली, फेरफार केले आणि जमीन नॉन ॲग्रिकल्चरल बनवून घेतली. त्याच्यामुळे त्यांच्यावर हा फॉर्जरीचा, फ्रॉडचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी किरीट सोमय्या करतायत. आणि त्याच्यासोबतच त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुद्धा खरं तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट असतो त्याच्या अंतर्गत दापोलीतलं जे कोर्ट आहे तिथे सुद्धा या संदर्भातली, ज्याचा उल्लेख मी अगदी सुरुवातीला केलेला होता, केंद्रीय पर्यावरण खातं जे आहे त्यांनी तिथे इन्स्पेक्शन सुद्धा केलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने ते रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिलेले होते. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कोर्टात सुद्धा ही तक्रार दाखल केलेली होती की याच्यात एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टचं उल्लंघन होतंय, CRZचे नियम आणि नॉन डेव्हलपमेंट झोनचे नियम हे पाळण्यात आलेले नाहीत आणि त्याच्यामुळे ती तक्रार कोर्टात दाखल करण्यात आलेली होती. याच्या अनुषंगाने सुद्धा सोमय्यांचं असं म्हणणं आहे की ईडीने या संदर्भात पार्किंग द क्राईम मनीच्या अनुषंगाने तो पैसा कसा काय गुंतवण्यात आला, कुठला पैसा आहे तो, असा सुद्धा प्रश्न सोमय्यांनी विचारलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा बजरंग खरमाटेकडून आलेला पैसा आहे का, की सचिन वाझेकडून आलेला पैसा आहे, अशा प्रकारचे आरोप हे त्यांनी केलेले आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळेच याच्यात ईडीने सुद्धा तपास करावा अशी मागणी किरीट सोमय्यांनी लावून धरली आहे. अर्थात किरीट सोमय्यांनी हे भरमसाठ आरोप केल्यानंतर अनिल परब यांची सुद्धा काही काळापूर्वी प्रतिक्रिया आलेली होती, ज्याच्यामध्ये अनिल परब यांचं म्हणणं आहे की रिसॉर्ट त्यांचं नाही आणि त्यांनी त्याच्यावर कुठलेही अनधिकृत बांधकाम केलेलं नाही. आणि सोमय्यांनी केलेल्या बदनामीच्या विरोधात त्यांनी 100 कोटींची डिफेमेशनची केस ही सोमय्यांवर टाकलेली आहे. जाता जाता थोडक्यात सांगायचं झालं तर 2017 मध्ये अनिल परब यांनी ही जमीन विकत घेतली आणि 2020 मध्ये ती विकली. पण त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 2019 मध्ये केलं आणि त्यात सुद्धा रजिस्ट्रेशन करण्याच्या दरम्यान जे रिसॉर्टचं बांधकाम झालं त्याची नोंद मात्र याच्यात कुठेच नव्हती. या सगळ्यामध्ये त्यांनी जी हे जे रिसॉर्ट विकलेलं आहे त्यांचं नाव सुद्धा सदानंद कदम आहेत, जे केबल ऑपरेटर आहेत रामदास कदम यांचे ते भाऊ सुद्धा आहेत. हेच सदानंद कदम हे सुद्धा इन्कम टॅक्सच्या रडारवर आलेले आहेत. आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्यामध्ये जे रिसॉर्टचं बांधकाम झालं त्याच्यात सुद्धा जो पैसा टाकण्यात आला त्याची सुद्धा कुठेही नोंद नाहीये. हेच सगळे जे फेरफार आहेत की 2 वर्षांनी उशिराने झालेली नोंद, त्याच्यात रिसॉर्टचा नसलेला उल्लेख, रिसॉर्टवर खर्च केलेला पैसा त्याची कुठेही नोंद नसणं, याच सगळ्या गोष्टी आता यंत्रणांच्या रडारवर आलेल्या आहेत आणि त्याच्याच संदर्भातला तपास सुरू आहे. या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आणि वेगवेगळ्या बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही जरूर भेट द्या.